काय माणिक शेठ केमचो येऊ काय? अरे या देशमुख शेठ या बसा. काय बोलते देशमुख साहेब, काय घेणार? चहा कॉफी? मागवा आता काय. चहा लावले ना देशमुख साहेब, आई गायचे. लावली का नाही दुकानाला मराठी वाटी? लावली ना, लावली. पण मी काय म्हणते, पाटी तर मराठी केली, मालक तर तोच राहते ना. मुद्दा बरोबर आहे, पण हेच समजत नाही ना मराठी माणसाचं चुकतंय काय. कसे आहे देशमुख साहेब, मराठी माणूस चुकते कुठे? की धंद्यापेक्षा राजकारण आणि पक्षाला जास्त चिपकून राहते, गुंतून राहते धंद्यापेक्षा. आणि जे धंद्यात आहेत त्यांनी लगेच थोड्या प्रॉफिट नंतर गाड्या घेतल्या आणि लोकांचे जिरवायला लागले. आमच्या कसं असते, आमची लॉबी असते, संघटना बोलते ना तुम्ही. आमची संघटना आमच्या तरुण लोकांना धंद्यामध्ये कसा आणता येईल याच्याकडे बघत असते. तसं तुमचे मराठी लोकांच्या संघटना जाती आणि धर्मात तरुणांना जास्त गुंतून ठेवते. तसे तुमचे बहुतेक नेते इलेक्शनला आमच्याकडनं हप्ता नेतेच. आम्ही धंद्यावाली माणसे ना. कसे असे दुकानाचे भाव वाढले की मराठी माणूस जागा विकते, दुकान विकते आणि गाड्या घेते, बंगले बांधते आणि आमची लोकं तिथेच त्या जागेवरती धंदा करते. आमच्यासाठी धंदा महत्त्वाचा आहे.